बघ हे काय बिग बॉस नाही. बिग बॉस असतात तर मी असं मला वाटतं नाही, असंच आहे हे मी सांगितलं असतं. पण हे काही बिग बॉस नाही. डान्स मध्ये मी काय सांगणार, म्हणजे मी कमाल डान्सर असल्यामुळे मी हे बोलू शकत नाही. नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. सेट भेटच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत ढोलकीच्या तालावर या कथाबाह्य कार्यक्रमाच्या सेटवर, आणि त्याच सेटचा सुंदर गोड सूत्रसंचालन आणि कन्हैया अक्षय माझ्यासोबत आहे. अक्षय कसा आहे? मस्त कमाल. मला आता कळलंय की हे कन्हैयावाली जी काही ओळख प्रत्येक जण म्हणतंय ती झालेली आहे. असो, चांगली गोष्ट आहे. अक्षय, आपण लोकांना गप्पाने सुरुवात करूया. कलर्स मराठीवरचा बिग बॉस आणि त्यानंतर आता कलर्स मराठीवरचा ढोलकीच्या तालावर, कसं वाटतं पुन्हा एकदा घरी आल्यावर? ह्याच्या आधी सुद्धा कलर्स हिंदीचा शो करत होतो निमा, तर मला कळलं की माझ्या आयुष्यात रंग भरणारे कलर्स आहेत. तर मला खूप भारी वाटतं की म्हणजे लहानपणापासून मी कॅनव्हासवर रंग भरतोय ॲज अ चित्रकार, पण आता माझ्या आयुष्यात कलर्स हे चॅनल माझ्या आयुष्यात रंग भरते. त्याबद्दल मला जाम भारी वाटतं. नक्कीच अक्षय, आम्ही तुझं इंस्टाग्रामवर तर तुझे रील्स आम्ही बघत असतो, पण कंटेस्टंट झाल्यानंतर आपण इकडे सूत्रसंचालन म्हणून काम करतो. किती दडपण वाटतं आणि कशी आहे फिलिंग? ही फिलिंग खूप भारी आहे आता या क्षणाला, कारण आता खूप दिवस झाले त्या गोष्टीला. पण जेव्हा आलं होतं तेव्हा दडपण होतं, कारण हा मंच दिग्गजांनी अँकरिंग करून गाजवलाय, होस्टिंग करून गाजवलाय. त्या जागी आज आपल्याला उभं राहणार आहोत, आपण उभं राहणार आहोत, आपण बोलणार आहोत, आपण चालणार आहोत, आपण सगळं काही करणार आहोत. आणि आपली स्टाईल कम्प्लिटली वेगळी आहे आणि ती लोक आज अप्रिशिएट करतात, किंवा टीम किंवा इंडस्ट्रीतली लोक अप्रिशिएट करतात. याबद्दल हे ऐकून मला खूप भारी वाटतं. अक्षय, या कार्यक्रमाचे जे जज आहेत 3 वेगळ्या टोकाचे जज आहेत, तिघांची पण पर्सनॅलिटी पूर्णपणे वेगळी आहे. काय सांगशील त्या जज बद्दल? काय सांगशील? म्हणजे एक तर कणखर असा व्यक्ती आहे, एक गोड अशी सुंदर अभिनेत्री, आणि एक आशिष दादा तर अनदर लेवलचा आहे. काय सांगशील त्या तिघांबद्दल? हे जे त्रिकूट आहे हे खूप भारी आहे, आणि माझं त्यांच्याबरोबरचं इतकं कमाल बॉन्डिंग आहे की आमच्या डिबेट किंवा आमच्या पंचेसवरनं त्यांच्या रिॲक्शन आणि या सगळ्या गोष्टी बघायला लोकांना आवडतात. त्यामुळे ते व्हेरिएशन, त्या गमती ह्या वर्क झाल्यात, आणि म्हणूनच ढोलकीच्या तालावर सगळ्यात जास्त टाइम स्पॅन असलेला कार्यक्रम ठरला. असं कधी झालंय का की जेव्हा आपण सूत्रसंचालन करतो, जेव्हा जज एखाद्या कंटेस्टंट बद्दल त्यांचं मत मांडतात, तुझ्यासोबत कधी झालंय का की अरे नाही, हे कुठेतरी मला चुकीचं वाटतं तुमचं? असं कधी त्यांच्याकडे जाऊन कंप्लेंट केली आहेस का, किंवा सर हे तुमचं मला पटत नाही वगैरे, असं कधी झालंय का? बघ हे काय बिग बॉस नाही. बिग बॉस असतात तर मी असं मला वाटतं नाही, असंच आहे हे मी सांगितलं असतं. पण हे काही बिग बॉस नाही. त्यामुळे इकडे मला ज्या कामासाठी बोलवलं तेच काम मी करतो, त्याच्या पलीकडे मी बरं. आणि डान्समध्ये मी काय सांगणार, म्हणजे मी कमाल डान्सर असल्यामुळे मी हे बोलू शकत नाही. खरंच असं बोलायला काय हरकत नाहीये. पण अक्षय, तू मला सांग, जेव्हा तू सूत्रसंचालन करतो तेव्हा आपल्याला सुद्धा एक कळतं, किंवा थोडंफार आपण कुठेतरी या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला सुद्धा नृत्याबद्दल कळतं. तू जेव्हा या सगळ्या कंटेस्टंटना डान्स करताना बघतो तेव्हा तुझ्या डोक्यामध्ये त्यांच्याबद्दलचे मत कसं असतं? अगदी न्यूट्रल असतं, काहीच माहित नसतं. जसं रियालिटी शो मध्ये पॅटर्न असतो की आज काय घडणार हे त्यांना सुद्धा माहित नसतं. बरोबर. तर माझा कोणाविषयी मला नेहमीच बऱ्याचदा लोकांना पहिल्याच भेटीत चौकटीत बांधायला आवडत नाही, जे सहजासहजी होतं लोकांकडनं. तर त्या चौकटीत मी कुठल्याच कंटेस्टंटला ठेवलं नाही. जर ते ठेवलं तर मग शो एका फ्लोने जातो. तर मी अँकरिंग करताना त्या कंटेस्टंट बरोबर मी जाणार आहे. ती कंटेस्टंट, तिचा डान्स परफॉर्मन्स, तिचं गाणं, मी माझे पंच, हे जे कमाल नातं आहे तेवढंच बघतो, आणि तेवढंच ते वर्क होतं, आणि त्यामुळे ते आवडतं. नक्कीच. कधी दडपण येतं का? कारण का जरी एखाद्या कंटेस्टंटचा डान्स थोडाफार चुकला असेल किंवा तो बरा नाही झाला, तर त्या कंटेस्टंटला आपण मजा मस्ती करत जरा नॉर्मल होण्यामध्ये, तुला खरं सांगू का, दडपण काय येत नाही. मी जसा इकडनं मंचावरनं मागे जातो, तर मागे जी टीम बसलेली असते, जी चॅनलची टीम, प्रोडक्शनची टीम, ती इतकी भारी आहे की ते मला फ्रॉम फर्स्ट डे इतकं इज ठेवतात ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अशा एक छोटीशी फुंकर जरी मारली तरी उडून जाईल, इतक्या इज उडून जातात. आणि त्यामुळे मी खूप इज आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. बरं अक्षय, आपण जाता तुला शेवटचा प्रश्न विचारतो मी. आम्ही तुला बिग बॉसच्या घरामध्ये तर बघितलंच आहे, विनर झालेला सुद्धा बघितलंय, आम्ही तुला मालिकांमध्ये सुद्धा बघितलं, आणि आता सूत्रसंचालक म्हणून सुद्धा बघतोय. अक्षय, आम्हाला फुल फ्लेश सिनेमामध्ये कधी दिसेल? नवीन प्लॅन काहीतरी? मला आवडेल फुल फ्लेश सिनेमामधनं लॉन्च व्हायला. मला प्लीज तुझ्या माध्यमातून रिक्वेस्ट कर सगळ्यांना की उत्तम सिनेमा माझ्यासाठी लिहा.
उत्तम सिनेमात मला काम करू द्या. देवाचरणी हीच प्रार्थना की कधी मिळेल तो सिनेमा. इथे इथे एक दिग्दर्शक सुद्धा आहे अभिजित पानसरे नावाचा, त्यांच्यासोबत सेटिंगवर आहे सर, बघा ना काय होतं काय. तर आता असं सेटिंग लावून जर काय गोष्टी घडल्या असत्या तर आयुष्यात काय काय घडवलं असतं रे मी. असं नसतं ते काही. जे येतं ते मिळतं, नशिबाने मिळतं, कामाने मिळतं, मेहनतीने मिळतं. सगळ्याच गोष्टी अशा नाही होत. बाकी लागली सेटिंग तर तुझी असेल वाट तर तू सांग जरा बाबा. धन्यवाद धन्यवाद आपण आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. आपण या पुढे सुद्धा भेटत राहू. नक्की. तत्पूर्वी खरंच खूप सुंदर तुझं सूत्रसंचालन आहे, खूप सुंदर लुक आहे तुझा, असाच सुंदर दिसत राहा आणि खूप मस्त मजा कर. खरंच थँक्यू, खरंच मनापासून थँक्यू. आणि प्लीज रात्री 9 वाजता शनिवार रविवार कलर्स मराठीवर नक्की बघा ढोलकीच्या ताला.